नमस्कार. आज आपण कटाची आमटी करतो आहे. तर हे आपलं साहित्य आहे. हे कोकोनट डेसिकेटेड कोकोनट आहे. ह्याच्या बदली तुम्ही कच्चं खोबरं जरी घेतलं ना, छोटंसं खोबऱ्याचा तुकडा घ्यायचं. आणि हे कोथिंबीर आणि हे 10-12 लसणीच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं आणि जिरं, हे सर्व वाटण आपण करून घ्यायचं आहे. हे सर्व वाटण आहे ना आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि हे चिंच घेतलं आहे, 1 लिंबू एवढा चिंच घेतला आहे. ते चिंचेचा कोळ करून घ्यायचा आहे आपल्याला. तर हे कट आपण तयार केलं आहे ना. हे चण्याची डाळ 1 पाव किलो घेतलेली आहे. चण्याची डाळ, त्या चण्याच्या डाळीमध्ये धुवून वगैरे त्याच्यामध्ये तेल आणि हळद घालून शिजायला लावायचं. आणि मग ते शिजल्यानंतर मग त्याचं पाणी गाळून काढायचं. आणि तेच पाणी आणि त्याच्यामध्ये पुरण पण त्याच्यामध्ये घालायचं. आणि मग ह्याची कटाची आपण आमटी करू शकतो. आणि जे चण्याची डाळ आहे आपण शिजवलेली, त्या डाळीची आपण भाजी पण करू शकतो, नाहीतर मग पुरणपोळ्या पण करू शकतो. मग अशी तुम्हाला दाखवलं ना सर्व, ते सर्व आता वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये. आता इकडे आपलं फोडणी घालायचं ते साहित्य आहे. हे चिंचेचा कोळ करून ठेवलेला आहे. हे गूळ आहे 2 चमचे छोटे चहाचे. आणि इथे फोडणीला कढीपत्ता, राई, जिरं हे घेतलेलं आहे. आणि आपले हे मसाले आहेत. हे मीठ आहे, हे बॅडगी मिरची पावडर आहे, आणि आमचा हे घरचा मसाला आहे, गरम मसाला. आणि हे हळद आहे. एवढं आपल्याला फोडणी द्यायला लागणार आहे साहित्य. आता आपण टोप ठेवले आहे आणि टोपामध्ये 1 चमचा मोठा तेल घातलेले आहे. आता आपलं तेल तापलेलं आहे टोपामध्ये. आता आपण राई जिरं घालूया यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये कढीपत्ता घाला. नंतर यामध्ये वाटण घाला. आपण जे वाटण केलं होतं ना, ते वाटण घाला. ते चांगलं परतून घ्या व्यवस्थित. तेल सुटेपर्यंत परतून घ्या. आता ह्यामध्ये आपण जे मसाले काढले होते ना, हे मसाले सर्व घाला त्याच्यामध्ये पूर्ण. आता चांगलं परतून घ्या. तेल सुटेपर्यंत परतून घ्या. फोडणीचा एवढा खमंग वास येत आहे ना, मस्त वास येत, सुवास येते फोडणीचे. खूप सुंदर सुवास येत आहे. आता चांगले परतून झाले आहे, तेल पण सुटले आहे. आता यामध्ये चिंचेचा कोळ घालून घ्या. गूळ घालून घ्या. आता चांगले परतवा. चांगलं गॅस जरा मोठा करा. ही कटाची आमटी एवढी सुंदर लागते ना, त्याच्यामध्ये भाजी सुद्धा नको खायला. फक्त ही कटाची आमटी एवढं छान लागतं जेवायला, मस्त वाटतं एकदम. तुम्ही एकदा करून बघा, तुम्हाला कळेल. आता याच्यामध्ये आपण ते कट घातलंय ना, ते घालून टाकलं याच्यामध्ये. आता आणि हे चांगलं हे करायचं, परतायचं आणि गॅस मोठं ठेवायचं. एवढा सुगंध पसरला आहे घरामध्ये आमटीचा. आता आपण जे वाटलेलं वाटण होतं त्याच्यामध्ये आपण भांड्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आणि ते पाणीसुद्धा या आमटीमध्ये घालायचं आहे. आता तुम्हाला जसं पातळ करायचं आहे की थोडं दाट करायचं आहे, हे तुम्ही करू शकता. साऊथमध्ये अशी आमटी एकदम पातळ करतात, ते भाताबरोबर भरपूर घालून खातात. पण असं थोडंसं जरा दाट केलं ना, ही आमटी खूप छान लागते. आता कटाच्या आमटीला उकळी आली आहे. आता हे तयार आहे. बघा किती सुंदर छान दिसते आहे.
आता हे झालेलं आहे. आता आपण सर्व करूया. आता कटाची आमटी झालेली आहे, रेडी आहे. आम्ही या कटाच्या आमटीला सार म्हणतो आम्ही. आता बघूया ते कसं झालं आहे. वाव, एकदम मस्त झालं आहे, एकदम छान झालं आहे. तुम्ही पण हे करून बघा आणि मला मेसेजमध्ये पाठवा की तुम्हाला कसं वाटलं ते. ओके, थँक्यू.